झी 24 तास एक पाऊल पुढे। पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवरून जेडीयू आणि भाजपमध्ये बिनसत असतानाच शिवसेनेनेही यावरनं भाजपला कान पिचक्या दिलेल्या आहेत। भाजपचा एक गट मोदी यांच्या नावानं तुतार्या फुंकतो आहे, यावरून गोंधळ घातला जातोय। पण मोदी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत काय, याबाबत भाजपच्या धुरीणांनी एकदाच काय ते सांगायला हवं। त्या संदर्भात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक बोलावून पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचा घोळ संपवायला हवा। भाजपला त्यांच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार आहे, पण स्वबळावर ते पंतप्रधान नेमू शकत नाहीत। हा अर्जुनाचा रथ आहे आणि त्यास अनेक घोडे आहेत। प्रत्येक घोड्याला महत्त्व आहे, नाहीतर वेगळे महाभारत घडून अर्जुनाच्या रथाचं चाक रुतू शकतं। उमेदवार ठरवताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विश्वासात घ्यावं लागेल आणि राजकीय फायद्या तोट्याची गणितं मांडावी लागतील। एखाद्याच्या उमेदवारीमुळे 5-10 जागांची वाढ होईल, पण इतकी वर्ष निष्ठेनं साथ संगत करणारे मित्रपक्ष दूर होतील। त्यामुळे 25-30 जागांचा फटका बसेल। भाजपमध्ये आज एकापेक्षा जास्त पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि सगळेच बोहल्यावर चढलेत। मोदी हे त्यातलेच एक असू शकतात, पण स्वयंवराचं आयोजन राष्ट्रीय लोकशाही आघाडीच करेल, हे वरपित्यांनी आणि नवरदेवांनी लक्षात घेतलं पाहिजे, अशा शिवसेनेनं भाजपला कानपिचक्या दिल्या। शिवसेनेनं इतकंच म्हटलेलं आहे, आज एनडीए म्हणा, भारतीय जनता पक्ष म्हणा, प्रधानमंत्री कोण, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण, ह्याच्यावरून जो काय गोंधळ आणि गदारोळ सुरू आहे, जो एक बेसूर असा एक ऑर्केस्ट्रा सुरू आहे, तो थांबला पाहिजे। जर भारतीय जनता पक्षाला एखाद्या नावावरती शिक्कामोर्तब करायचं असेल, तर त्यांनी ते एनडीएची बैठक तात्काळ बोलवून त्या नावावर चर्चा केली पाहिजे आणि ते नाव जाहीर केलं पाहिजे। ही माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे। जनता दल युनायटेड सारखा पक्ष आम्हाला सोडून जाणार असेल एखाद्या वाद आणि वादळामुळे, तर ते एनडीएला परवडणार नाही। म्हणून या सगळ्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे आणि ती चर्चा होण्यासाठी तात्काळ एक एनडीएची बैठक या विषयावरती व्हायला पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।